न्हावा येथे त्रिनदीय हरिनाम सोहळा काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर महाराज यांच्या हस्ते संपन्न। अंबड प्रतिनिधी आनंद खरात। न्हावा येथे परमपूज्य श्री समर्थ सद्गुरू रंगनाथ बाबा सदानंद महाराज गुरुवर्य चंदनराव बाबा हरिराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व स्वामी परमपूज्य पुंजाराम बाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्रिनदीय हरिनाम सोहळा संपन्न झाला। प्रारंभ दिनांक 10 डिसेंबर रोजी हरिभक्त परायण डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर महाराज यांच्या काल्याचे कीर्तन संपन्न झाले। यावेळेस अनेक पुरुष महिला मंडळी, भजनी मंडळी, गायन करणारी मंडळी, विनेकरी, टाळकरी सर्व मंडळाची उपस्थिती होती। काल्याचे कीर्तन होतात महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला व अनेक भजनी मंडळ, महिला, पुरुषांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। एका शब्दात विचारायला बॅनर लावला। बीड जिल्ह्यातले महाराज माझ्यासारख्या मूर्खाचे ते म्हणजे मोठा देवीला आम्ही प्रयत्न केला, पण लोकांनी सोडलं, बकरं कापायचं सोडलं नाही लोकांनी। आणि तुमचं जेव्हा वाटतं की इथं इतके बकरं म्हणजे कापल्या जायचे, तर तिथले सगळे विचारे, सगळ्या समाजाचे लोक एक होऊन नाही होणार आणि तिथे बंद नाही करणार। पूर्ण वर्णाचा नैवेद्य देवीला जातो, शिरा वगैरे केला जातो, हे नाही, ते आपलं खाद्यच नाही ना। कोंबडे, बकरं खाणं हे आपलं खाद्य नाही। त्याच्यात एक वेगळे शेट आहे आम्हाला, म्हणजे कशाला निर्माण केलं त्याला मी समजावून सांगितलं, मग तुला कशाला निर्माण केलं? मी नवस नाही, तुलाच कापायचं, कापून झाड गरीबाच्या लेकराला कोणी धरण कापावं, वाघाचे काऊन नाही घरी आला तर घाबरले सगळे घाबरून गेले। वाघाच्या लेकराला कोणाला काऊन नाही घरी, शिवाच्या काऊन नाही घरी, अश्व नाही व गजन नाही व व्याघ्र नाही व नैवद्य। अरे बली पुत्राम, त्या बलीला बली द्यायचा द्या, अजा पुत्राम बलिंद द्या। देव दुर्बल घात का? देवाला आई अशी असते कुठं लेकर बाळ खाणारी, आईला ते आवडत यायची चोचले या त्याची पुरविण्याकरता धंगडे आहेत सगळे। त्याला कापायचं नसतं बरं, बकरं, कोंबडे, सर्प कापायचं, याला काऊन नाही धरी? जमलं सांगायचं त्याला, समजो त्याला काऊन बोलती नाही। पण मग लक्ष्मी, तुम्ही सांगा बरं, महाराज नवऱ्याला असं बोलत असते का? मी म्हणलं जर नवऱ्याचं काही दुखायला लागलं, कसं कसं नवऱ्याचं तोंडच बंद झालं तर ते नाक दाबू नये मग, कारण तोंड उघड्या करता काय दाबावं लागतं, ते नाक दाबू नये म्हणलं नाही। गोट खरी म्हण तुमची बी, आणि मी आलं खोट्या गोटी कशाला आणल्या आमच्या, तो काही चुकत असेल ना नाही, पण तिचं काम आहे मला येळाच्या येळाला वाढून देणं, हे करणं। मी तू काही काम करतो का? म्हण नाही। काही नोकरी आहे का तुला? म्हण नाही। अरे तू काहीच करीत नाही, घरात काहीच आणत नाही, ती काय करेल रे बिचारी? नुसतं नवरा म्हणून वागत जावं का काही कर्तव्य पार पाडीत जावं? हा, उगा लोकांच्या गप्पा ऐका आपल्या। ती जर बिमार पडली तो झाडं तर काही बिघडल का? बिघडल? असे घर आम्ही झाडून काढतो तरी ते तळ्यावर येत नाही। विठ्ठला हो।